कापूस व्यापाऱ्यांची लूट करणाऱ्या 2 आरोपींच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या। सविस्तर वृत्त। कापूस विक्रीचे पैसे घेऊन 2 व्यापारी 9 जानेवारी रोजी मुंबई आग्रा महामार्गावरून प्रवास करत असताना लडिंग किल्ला परिसरात काही अज्ञातांनी त्यांना अडवले होते। धारदार शस्त्राने वार करत त्यांना जखमी केले आणि त्यांच्याकडून तब्बल 13,15,000 रुपयांची रोकड लुटून संबंधित आरोपी पसार झाले। या प्रकरणी मोहाडी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी मोहाडी उपनगर परिसरातून बंटी शांताराम अहिरे आणि रवींद्र राजेंद्र वाघ या दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 7,48,000 रुपये जप्त करण्यात आले। या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत धिवरे यांनी पत्रकारांना माहिती दिली। ब्युरो रिपोर्ट धुळे। सहसंपादक अनिल बोराडे। मोहाडी पोलीस स्टेशन येथे 9 जानेवारीला कापसाचे पैसे घेऊन फिर्यादी आणि त्याचा एक मित्र जात होता। तर लडिंग किल्ल्याच्या इथे त्यांना काही लोकांनी अडवून त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून दुखापत करून त्यांच्याकडचे एकूण 13,15,000 रुपये कॅश अशी त्यांनी ओरबाडून आणि रॉबरी करून नेली होती। पीआय मोहाडी आणि त्यांच्या संपूर्ण टीमने अतिशय मेहनतीने हा गुन्हा डिटेक्ट केला आहे। त्याच्यामध्ये युनिकॉर्न मोटरसायकल वापरलेली होती। त्याच्यामध्ये आपण आतापर्यंत 3 लोकांना अटक केलेली आहे। आज त्याच्यापैकी बंटी शांताराम अहिरे मोहाडी नगर उपनगर धुळे आणि रवींद्र राजेंद्र वाघ उपनगर धुळे या दोघांना अटक केली आहे आणि त्यांच्याकडनं आपण तब्बल 7,48,000 रुपये आपण रिकवर देखील केलेले आहे। आपण पुन्हा एकदा सगळ्यांना असं अपील करत आहोत की कोणत्याही प्रकारे कापसाचा किंवा इतर पैसा असा मोठ्या प्रमाणात कॅशने घेऊन जाऊ नये आणि त्याची जी मुवमेंट आहे ती देखील कोणाला डिस्क्लोज करू नये।